नमस्कार. इयत्ता 6वी मधील कविता क्रमांक 4 आम्ही महाराष्ट्र कन्या या कवितेचा आपण भावार्थ म्हणजे विश्लेषण पाहिलेलं आहे. आज आपण स्वाध्याय लेखन पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 आकृतिबंध पूर्ण करा. त्यातील पहाट भक्तिमय करणाऱ्या. उत्तर आहे मुक्ता आणि जना. स्वातंत्र्याची गीते शिकवणाऱ्या. उत्तर आहे जिजा आणि लक्ष्मी. प्रश्न क्रमांक 2 एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील कवितेत आलेल्या पर्वताचे नाव काय आहे? उत्तर आहे कवितेत सह्याद्री पर्वताचे नाव आलेले आहे. प्रश्न क्रमांक कवितेत कोणत्या शिखराचे नाव आले आहे? उत्तर आहे कवितेत कळसुबाई शिखराचे नाव आले आहे. प्रश्न क्रमांक कवितेत कोणत्या नद्यांची नावे आली आहेत? उत्तर कवितेत कृष्णा, भीमा, गोदावरी नद्यांची नावे आली आहेत. प्रश्न क्रमांक 3 कवितेतील खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. ओळी आहेत अवघ्या भारताची सेवा बाणा अमुचा मराठी प्राणतळ हातावरी सर्वासाठी देशासाठी. आता या कवितेच्या ओळींचा अर्थ पुढील प्रमाणे. संपूर्ण भारताची सेवा करणे, देशाचे रक्षण करणे हाच आम्हा मराठी लोकांचा मुख्य स्वभाव म्हणजेच बाणा आहे. आपल्या देशासाठी आणि देशवासियांसाठी आम्ही आमचा जीव धोक्यात घालायला किंवा प्राण द्यायलाही कधी मागे पुढे पाहणार नाही. आता प्रश्न क्रमांक 4 त्यातील खालील ओळी इतिहासातील कोणत्या व्यक्तींच्या पराक्रमांची आठवण करून देतात? ओळी आहे करू हातांची ही ढाल बाळ बांधून या पाठी. आता ह्या ज्या ओळी आपल्याला सुचविलेल्या आहेत त्या आपल्याला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमांची आठवण करून देताना दिसत आहे. पुढील प्रश्न आहे आपण सर्वांना अभिमान वाटेल अशा कोणकोणत्या व्यक्तींचा आणि ठिकाणांचा उल्लेख या कवितेत आहे? उत्तर आहे या कवितेत महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास घडविणाऱ्या 4 थोर स्त्रिया संत मुक्ताबाई, संत जनाबाई, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई आणि महाराष्ट्राची ओळख असणारा सह्याद्री पर्वतरांगा तर कळसुबाई शिखर तसेच 3 पवित्र नद्यांचा कृष्णा, भीमा, गोदावरी यांचा उल्लेख आला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5 खालील अर्थाच्या कवितेतील ओळी सांगा. आम्हाला आमची माय मराठी भूमी खूप आवडते. उत्तर आहे स्वर्गाहुनी आम्हाला माया मराठी भूमीची. आता पुढील प्रश्न क्रमांक 1 यामध्ये खालील शब्दांचा आकार विल्हे म्हणजेच काय तर वर्णमालानुसार क्रम लावा. त्यात पुढे काही शब्द दिलेले आहेत जसं की कन्या, माय, पहाट, भूमी आणि हात. हे शब्द आपल्याला वर्णमालेनुसार योग्य क्रमानुसार लिहायचे आहे. तर उत्तर असणार आहे कन्या, पहाट, भूमी, माय आणि हात हे वर्णमालेनुसार लावलेला योग्य क्रम आहे. आता पुढील प्रश्न आहे खाली दिलेले शब्द वाचा. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग यामध्ये शब्दांचे वर्गीकरण करून वहीत लिहा. आता तुम्ही हा प्रश्न पुस्तकामध्ये बघायचा आहे कारण याचं डायरेक्ट उत्तर इथे तुम्हाला दिलेलं आहे. वर्गीकरण करून इथे आपण 3 कॉलम केलेले आहेत. एकात पुल्लिंग, दुसऱ्यात स्त्रीलिंग आणि तिसऱ्यात नपुसलिंग असे आपण विभाग केलेले आहेत. आता एक एक शब्द जो त्याचं पर्टिक्युलर उत्तर असणार आहे त्या रकान्यामध्ये असणार आहे. मुलगा, मुलगा काय आहे तर पुल्लिंग. पुस्तक, ते पुस्तक म्हणून ते असणार आहे नपुसकलिंग. नंतर आहे शाळा तर ती शाळा म्हणून उत्तर असणार आहे स्त्रीलिंग. पक्षी, तो पक्षी म्हणून पक्षी हा शब्द असणार आहे पुल्लिंग. मुलगी साहजिकच स्त्रीलिंग. शिक्षक, ते शिक्षक म्हणून नपुसकलिंग. गाय, ती गाय म्हणून स्त्रीलिंग. चेंडू, तो चेंडू, चेंडू असणार आहे पुल्लिंग. कुत्रा, तो कुत्रा म्हणून कुत्रा हा शब्दसुद्धा पुल्लिंगच. मित्र, तो मित्र हा शब्दसुद्धा पुल्लिंगच. वाघ, तो वाघ म्हणून पुल्लिंग. शिक्षिका, ती शिक्षिका स्त्रीलिंग. वाघीण, ती वाघीण म्हणून स्त्रीलिंग. बैल, बैल पुल्लिंग. बाळ, ते बाळ म्हणून नपुसकलिंग. घर, ते घर नपुसकलिंग. फुगा, तो फुगा म्हणून पुल्लिंग. खुर्ची, ती खुर्ची म्हणून स्त्रीलिंग. पिशवी, पिशवी, ती पिशवी म्हणून स्त्रीलिंग. विमान, ते विमान म्हणून नपुसकलिंग. गाव, ते गाव म्हणून नपुसकलिंग.
आणि मोर, तो मोर पुल्लिंग. तर इथे जेवढे शब्द दिलेले होते त्याचे आपण पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग या रकान्यांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला आम्ही महाराष्ट्र कन्या या कवितेखालील स्वाध्याय पुरेपूर समजलेला असणार आहे. तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशा शैक्षणिक व्हिडिओंच्या अभ्यासाकरता ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.